त्यांनी जो काय बोलला ते ऐकतकच काहीतरी मनात काहीतरी खंतच कित्याक कारण प्रशांत हो राजकारणात नवीन भुरगो आसा तो मानूयात की त्याच्यापासून वेगवेगळे शब्द काहीतरी गेले असतील पण बाबू सारख्या मनशान ज्यांनी आज इतकी वर्षां मोठा राजकारण केला मोठो राजकीय लिडर तो तर अशा मनशाकडसून असे शब्द येवप म्हणजे त्यांनी आपली पत आपण घालून बसा अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आता उदाहरणार्थ तुमकां सांगता काल दिल्लीक येदो मोठो घटना घडली. ती जी भुरगीं आसली कॉलेजांतली भुरगीं आसली तेंच्यांनी नाका जाल्ल्यो गाळी म्हणजे अशी कोण आयकूंक जायना अशा प्रकारच्या आवय पर्यंत त्यांनी तेंच्यो गाळी घातल्यो. परंतु मोदीन ह्या सगळ्यांक क्षमा केली. आता ह्याच्यात मोठेपणा कोण आयलो अर्थातच मोदी गेलो. तसंच त्यांनी जर प्रशांताक मेळान जर ताका एक 4 गोष्टी जर सांगलेले बाबा अशें नसता हे राजकारण अशें असता राजकारणात दोनूय गोष्टी असतात जे असतात ते ऐकून घेवचे असतात. परंतु असं जर सांगलेलं तर त्याचं मोठेपणा असलो पण त्यांनी आपलो जो मोठेपणा असलो खूप मोठो त्यांनी घालयलो. एक वेगळ्या प्रकारची निषेध करपासारखी ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट माझ्या जे कानार येयल्या की त्यांनी असे सांगले की आपण कमलेश्वर देवस्थानाक 7 कोटी ते दिल्यात आणि ते सुशोभीकरण आपण केला. ह्या महाजनांक काय खबर ना काय अशा प्रकारचं तोय महाजन मी महाजन असे अनेक आमच्या महाजन जवळजवळ अर्धो वर्गाव महाजन असत. तर हो जो विषय त्यांनी महाजनाचो देवस्थानचो काढपाची गरज नसली. आता वास्तविक अनुसार त्यांनी जे काम केला हे काम खरंच बरं असा पकडण्यासारखं आम्ही त्याचे आभारही मानले अजूनही मानता. परंतु ते 7 कोटी जो म्हणता ते खरोखरच ज्या कामाक म्हणले काय का आणि खंय खंय गेल्ले असत असो एक प्रश्न निर्माण जाता. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचो बाबू सारख्या मनशान एक सारासर विचार करचो. पुढे आपली जी वक्तव्य आहात त्या वक्तव्याचेर त्यांनी बंद नडचा तरच ताका काहीतरी भवित नाही तर त्यांचो आपली पत आपण घालून बसतलो अशें म्हाका दिसता. हांवूय ह्या गोष्टीचो निषेध करता. प्रशांत गावडे आणि ह्या प्रशांत गावडेक ज्या वेळा आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जो एक स्टेटमेंट दिलो की तो फटींग म्हटलो जो बघा ती अत्यंत चुकीचा. एक माजी उपमुख्यमंत्री यांनी बरीचशी जर कामां जर केली असं जर म्हणता जाय जाल्यार एका सर्वसाधारण जर सामान्य कार्य करतो आणि त्या कार्यकर्त्याक जर अशा प्रकारचं जर त्यांनी वक्तव्य केला जाल्यार आमच्या ह्या कोरगावच्या लोकांचा त्यांनी भावना त्यांनी दुखयलेल्या असतात आणि ह्याच्याबद्दल त्यांच्यानी माफी सुद्धा मागपाची असं त्यांनी जाहीर हे केलेलं असा. आणि त्याचोच एक भाग म्हणून आज आम्ही सगळे त्याचे जे मित्रमंडळी असतात त्याचे भाव असतले त्याच्या गावचे लोक जे असतले ते सगळे जमलेले असतात फक्त एका स्टेटमेंटा खातीरच. राजकारण हे वेगळी गोष्टी असतले. राजकारण एखाद्या संस्थेक निगडीत गेल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप असतलेच. परंतु वैयक्तिक एखादा विषय तो चोर तो फटींग अशा प्रकारचे आरोप करप ज्या आरोपाक कांयच अर्थ ना अशा प्रकारचे आरोप करप ह्या चुकीचा असा आणि त्याबद्दल त्याचो एक निषेध आणि ते जी काय गोष्ट केलेली असा ती चुकीची असा आणि ह्या दाखवच्या खातीर आम्ही हे सगळे त्याचे जे मित्रमंडळी असतात ते जमलेले असतात. सो तेणी अशा प्रकारचे सत्ता आपण भोगली आणि ते वेगवेगळ्या प्रकारची कामां केली अशा प्रकारची ती जर ती परत ही वक्तव्य करून जर आमच्या कोरगावातल्याक जर एखाद्याक आयज प्रशांताक म्हटला फाल्यां सगळें आनी कोणाक तरी म्हणटलो अशा गोष्टी त्यांनी करचे न्हय. त्यांनी राजकारण करप अगदी व्यवस्थित कडेन करप दुसऱ्याचेर आरोप दुसऱ्याचेर टिका किंवा वाईट गोष्टी करून न करता आपण कसो बरो ह्या तू लोकांच्या मदीं वच तू तांकां सिद्ध करून दवर. पण अशा प्रकारचं जो हे केला बघा तो अत्यंत चुकीचा असा. त्यांनी परत अशा प्रकारच्या गोष्टी करप ना. खरंच एक वाईट दिसता की एक डेप्युटी सीएम आपण 4 टर्म येयला 5 टर्म येयला ह्या मनशाक हे उतरां जी तेणी काडटा तो ती खरोखरच निषेध करण्यासारखी आहा. कारण का तू इलेक्शन हे राजकारण तू प्रामाणीकपणान कर आमकांय खबर आसा. तुजें राजकारण जालें काय तू पणजेन जर आमी समज कोणें गेलो आसलो मतदार जाल्यार ताका तू हांगा कित्याक गेलाय त्या वक्ता तुजें तें जे गव्हर्मेंटाचे काय स्किमी असतले काय असतले ते तुझ्या त्यांच्या बरोबर रावन तू थंयसरच तू ते निभावन घेता आनी आमचो जर पेडणेकार एकटो थंय गेलो जाय जाल्यार ताका तूं परते विचारता की तो पेडण्यात हांगा कित्याक गेला आपूण येता मरे एका बेरेस्ताराक म्हणटा आमी आतां. ही सगळी तुजी वक्तव्य आसात आनी त्याच वक्तव्यांतून हे एक निर्माण जाल्लें एक प्रशांत गावडे सारकेल्याक तूं म्हटलेलें हे राजकारण वेगळें. तू कोणाक खंयच्या पार्टी कडल्यान वयता किंवा तू खंयच्या पार्टी कडल्यान वयता ताका अजून बरोच टायम आसा. पण तू जी ही विधानां करताय ती खरीच लोकांक आमच्या कोरगांववासियांक खूप वायट दिसता. कारण काय ही प्रॅक्टिकल तू प्रत्यक्षान कोणाक तरी टार्गेट करून बोललेल्या भशेन बोलता. शक्यतो राजकारण तेणे प्रामाणीकपणान करचें
कारण का कोरगांव वासी जेंका वयर काडूंक शकतात जाल्यार ते तांकां घराय धाडपाची त्यांची ताकद आसा आणि हे त्यांच्यानी प्रत्येक वेळा दाखयल्लें आसा. ताका लागून परतून एकदां सांगता की राजकारण करतना तूं एक प्रामाणीकपणान कर, कोणायक वायट पर्सनली उलोवन ताका टार्गेट करून तूं वचनाका. कडल्यान जेका खरें म्हणजे राजकारणात कशें उलोवपाचें आसता तें बऱ्यापैकी ज्ञान आसा. अशा मनशान आमच्या ह्या मित्राचेर जी चिखलफेक केली ताचो निशेध करपाक आमी हांगा जमल्यात. खरें म्हणजे राजकारणात चिखलफेक आसता पण अजून गोंयची इलेक्शन डिक्लेअर जावंक ना, त्यो पार्ट्यो बिर्ट्यो ज्यो कितें आसा तें काय ठरोवंक ना अजून. आणि आधीच ही खंय तरी एक सुरवात करप कितें तरी आणि म्हणून कोणाक तरी टार्गेट करप. म्हणून कोरगांवांतल्या आमच्या मित्राक प्रशांत गावडेक हो टार्गेट केलो. हेचें खूब वायट दिसता. खरें म्हणजे कोरगांव हो एक मोठो गांव ह्या मतदारसंघातलो आणि खूब मोठें वोटींग आमच्या गांवांत आसप आणि हो गांव जेणी जेणी सांबाळून दवरलो तोच राजकारणात यशस्वी जाल्लो आसा. त्याच्यामुळे बाबून हे जे कितें वक्तव्य केलें हें बरोबर न्हय. म्हाका दिसता की हाच्या फुडें ताणें खूब काळजी घेवची. ताणें जशें न्हय सगळ्याच राजकारण्यांनी ही काळजी घेवची की एकमेकार खंय चिखलफेक करूंक जायना, एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचेर दोश लावंक जायना आणि तुमचें राजकारण तुमी बऱ्या भाशेन करचें इतलीच विनंती ह्या निमित्तान करता. आणि बाबू आजगांवकर हांच्यांनी जे कितें वक्तव्य केलें ताचो हांव सगळ्या कोरगांव वासियां तर्फे निशेध करता. धन्यवाद. आयज आमी हांगा जमले तर प्रशांत गावडे आमचे मित्र हांकां डेप्युटी माजी CM बाबू आजगांवकर ह्यांनी एक शब्द वापरलो फटींग म्हणा, तेचो निशेध करपाक आमी हांगा जमलेले आसात. आणि तो आतां भाशणां करून जायना, भाशणां करपाची न्हू असो ताका आनी एक शब्द वापरलो. आतां बाबू सुद्दां भाशणां पेडणे मतदारसंघान करता. तो काय भाशणां करतना नोकऱ्यो दिता काय? म्हणटा मतां ही भाशणां करून जायनात ना म्हणटा. मागीर आमी ताका प्रश्न विचारता की तूं आतां जे कॉर्नर मिटिंगेक येता भाशणां करता तेन्ना तूं काडून बोल्सान दवरल्या नोकरे, आतां तूं फटयता न्हू. पळय बाबू आजगांवकर आमकां पेडणेकारान देव म्हणटा. देव जर तूं म्हणटा जाल्यार 4.5 वर्सां खंय आसलो. जशें इलेक्शन लागीं पावलें तसो तूं पेडण्यान एंट्री मारतशीच तूं लोकांक आमकां देवांक कितें कितें म्हणूंक लागले. म्हणजे तूं पेडणेकारांक कितें कितें म्हणूंक लागलो न्हू. सुरवात केले 4.5 वर्सां पेडणे बरें थंड आसले, कोणाची किटकीट नासली. पण हेणी पावल दवरचीनी सुरवात जाली की फटींग म्हणपाक सुरवात केली. आयज जर तूं देव म्हणटा, देव कार्य म्हणटा तें आत्ताच वारयेक वचान येयले. कोण तरी वारयेक वयता, देवाचो खंयच्या तरी वाडदीस आसता तेका वयता, जत्रा आसता तेन्ना खंय तरी घोटी भरतात. म्हणजे हे वार्षिक चालू आसता. खंय तरी वर्साक अडचण येयल्यारूच फुडल्या वर्सा जाता ती गजाल. मागीर तूं 4.5 वर्सां देव जर म्हणटा जाल्यार खंय वयता? खंय आसलो पेडणेकारांक सोडून गेल्लो? आयज खंय तरी तुका याद दिली त्या देवांची? तूं फक्त पळोवन गेलो न्हू. आमी देव जर म्हणटा जाल्यार हांव तेजो निशेध करता की ह्या गजालीक तूं आयज पेडणेकारांक एक तर पेडणेकाराच्या नांवार तूं डेप्युटी CM गेलो. आतां कितें मुख्यमंत्री जावंक सोदता? पेडणे कितें पेडणेकार पिशे आसात? तूं नाका जाल्ले वक्तव्य करतलो आनी अशात हे जावचें आनी खपोवन घेवचें ना. आनी हेच्या फुडें सुद्दां आमी सुद्दां हेचो निशेध करता. जर तेणी चूक मागूंक ना जाल्यार बाबूक हे फुडें वावरू हांगा फिरावंक सुद्दां मुश्कील जातलें. देव बरें करूं. आजचो विशय सगळ्यांक खबर आसा आनी सांगची गोश्ट म्हटल्यार प्रशांत म्हाजो म्हाका दिसता तुमच्या पयलींच्यान मी तेका वळखता आनी 40 वर्सां 40-45 वर्सां मी तेका वळखता आनी थंयच्यान जें आमचें रिलेशन आसा तें आमी केव्हाच तोडूंक दिवना, हेचे फुडें तोडूंक दिवचो ना. आज एका गोश्टीक लागून तेका खूब वायट दिसला. मी तेका कांय गोश्टी सांगले पण तेका जर वायट दिसला जाल्यार ते आमी धरूं जाय की आमकांच तेणी म्हटलेले भशेन जाता. सो बाबू सारक्या मनशान अशें करूंक जायनासलां. अशें कोणाक जर लागतात ते शब्द वापरप ना. तुका राजकारण करचें प्रत्येक राजकारण हय सुद्दां खूब जाण राजकारणीच आसतले. आमच्या सारके समाजकारण करतात. आमकां जास्त राजकारण लागना पण एक म्हाज्या भावाक किंवा म्हाज्या एका मित्राक जर अशा गोश्टीन वायट दिसता तेका म्हाकाय वायट दिसता. तेका लागून मी बाबूचो निशेध करता. त्यांनी आमच्या कोरगांवच्या भावा कसो कोरगांवकार आमी स्वाभिमानी कोरगांवकार कशे तर प्रशांत गावडेक त्यांनी फटींग म्हटलो. फटींग म्हणटाना कसो म्हटलो की समीर साळगांवकाराचे पोटले वाटले आणि माजऱ्या मतदारसंघात पोटले वाटले आणि त्यांनी फटयले. तू काय मी म्हणते तू काय वाटूंक ना आणि तुका काय त्यांनी फटोवंक ना. जर तू माझ्या भावांक जर कोरगांवकार माझ्या प्रशांताक जर तू फटींग म्हणत
जाल्यार ह्या शब्दाक आमी निशेध करता. पूण हेच्या फुडें तुका सांगता, जर तूं आमच्या कोरगांवकारांक जर परत काय तरी वायट शब्द बोललो जाल्यार आमी कोरगांवकार सगळे उठान तुज्या घरा कडेन वयतलो, असा म्हाजी 2 उतरां सांगात. देव बरें करूं. नमस्कार. आयज हांगा जमलेले सगळे खंयच्या पक्षाचे न्हू, कोण राजकारणी न्हू अशें न्हू, सगळे आमी एक प्रशांतचे, म्हाजो भाव तो प्लस हे सगळे आमी फ्रेंड सर्कल. उलोवपाचो विशय म्हणजे तेणी म्हटला की देवस्थानांक 6 कोटी आपूण काय 7 कोटी दिल्या, आणि हो प्रशांत गावडे हो देवस्थानाचो महाजन, हांवूय महाजन, हांवूय कमिटी मेंबर. पण आज पर्यंत खंयच्याच राजकारणान देवस्थान आणि राजकारण मिक्स करूंक ना. राजकारण वेगळं, देवस्थान वेगळी गोष्ट आसा. तूं देवस्थानाक काम केलें, आमकां तूं ब्युटिफिकेशन करून दिलें, मिनिस्टर आसलो, सगळें मान्य आसा. पण त्या राजकारणान कोणीच खंयच्याच बाबतीन राजकारण आनी देवस्थान हाडचें न्हू, आनी तेणी हाडचें न्हू. हें म्हटलां ते देवस्थान आनी महाजन म्हटलां पळय, हें सामकें चुकीचें आसा. ते तेणी तशें म्हणप न्हू. तेणी त्या बद्दल तेणी विचार करप आनी फुडें उलयतना मातसो हे शब्द वापरप ना, इतलें सांगपाचें आसा.